तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या खेरडा येथील श्री संत गजानन महाराज पानपोई संस्थानात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले। शनिवार 25 जुलै रोजी सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। मंदिर परिसरात गणगण गणात बोते, विठ्ठल नामाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी भजन कीर्तन आणि हरिनाम गजराचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना साबुदाणा उसळ, त्याचबरोबर खोबऱ्याची वडी आणि केळी या महाप्रसादाचे वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन बागुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल रविकांत बावस्कर यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, रंगराव देशमुख, अमोल सौदागर, प्रमोद सातव, भास्कर फुंडकर, ज्ञानदेव राजनकर, मोहन वक्टे, संतोष बंड, मोहन देशमुख, गोपाळ उंबरकर, विष्णू थोरोकर, भास्कर घोपे, मधुकर ढोले, वसंत जाधव यांच्यासह महिला व पुरुष सेवाधारी गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढी एकादशी निमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यात भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, खेरडा। म्हणजेच आपल्या ग्रामीण भागामध्ये मोठी एकादशी म्हणतात आणि मोठ्या एकादशीला खूप महत्त्व असते। आज देवशयनी या एकादशीचं नाव आहे आणि पंढरपूरला आपण पाहिलं 10-20 लाखापर्यंत लोक जातात, परंतु इथे सुद्धा भरपूर लोक येतात। पंचक्रोशीतले सगळे भाविक येतात, सेवेकरी येतात आणि विशेष म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे इथे फराळाची व्यवस्था केली होती। फराळाची व्यवस्था ही संस्थांनं केलेली नाही, प्रत्येक सेवेकरीनं आपला काहीतरी वाटा असावा आणि म्हणून तो वाटा या ठिकाणी त्यांनी आणून दिला। आपण त्यांच्या कुवतीप्रमाणे होते, काही जबरदस्ती नाही, काही नाही, तेव्हा आपला वाटा इथं आणून दिला आणि सर्वांमिळून, सर्व सेवेकरी मिळून सर्व सेवा या ठिकाणी, सर्व सेवा या ठिकाणी दिली आणि बनवणारी जी आहे ही सगळी मंडळी, ही सगळे यांनी बनवलेली आहे। काल रात्रीपासून, काल दिवसापासून, काल 3 वाजेपासून इथे फराळ बनवणं सुरू केले। काल खोबरावडी केली, आज उसळ केली, त्याच्यानंतर केळी होत्या, त्याच्यानंतर चहा होते, राजगिऱ्याचे लाडू होते आणि आपली खोबरवडी होती। इतकं सगळं या ठिकाणी सर्वांच्या मदतीनं हे सगळं झालं आणि दरवर्षी होतं। आता यावर्षी 9 ते 10 क्विंटल या ठिकाणी फराळ तयार झालेलं आहे आणि ते सगळं वाटप झालेलं आहे। आतापर्यंत सगळे भाविक जे आहेत ते अजूनही येऊन राहिले, अजूनही दर्शनाला येऊन राहिले। अशा प्रकारची ही पंढरी, या भागातली ही पंढरी गजानन महाराजांच्या कृपेनं आणि गजानन महाराजांवर त्यांची सगळ्यांची श्रद्धा आहे, त्या श्रद्धा असल्यामुळे हे सगळं होते आहे। जय गजानन। आज आषाढी एकादशी निमित्तानं जो भराडी प्रसादाचं आयोजन केलं होतं हे जवळपास आज 9 क्विंटलची उसळ आणि खोबरवडी, केळी आणि चहा पाणी आणि आपला राजगिऱ्याची लाडू होती। बरेचशा महिला सेवाधारी या पंचक्रोशीतल्या सर्व पुरुष मंडळी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। महाराजांच्या कृपेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप उत्कृष्ट पार पडलं आणि गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी जवळपास 15 ते 20 हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात। महाप्रसाद घेताना जी सेवादारी आहे त्यावेळेस जवळपास महिला सेवादाऱ्यांची संख्या 900 आहे। पूर्ण या पंचक्रोशीतली जवळपास 21 गावच्या महिला सेवादारी असतात आणि खूप निष्ठेनं, खूप श्रद्धेनं झटतात म्हणून हा काळ पार पडत असते। महाराजांची कृपा आहेच तशी। महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी आतापर्यंत कुठेही वर्गणीची पुस्तकं फिरवल्या जात नाही किंवा देणगी मागल्या जात नाही, तरीसुद्धा महाराज सर्व काही करून घेत असतात। या बसल्या जागेवर महाराजांचे सेवादारी आणि महाराज हे सगळे कार्यक्रम पार पडतात। तुम्ही असा कोणी एखादा कोणी प्रमुख म्हटल्या जाते, तो प्रमुख वगैरे काही नसते, त्याचं अस्तित्वच नगण्य असते। त्या ठिकाणी सगळं काही महाराज करून घेतात। महाराजांचं नियोजनच असं असते की प्रत्येक गोष्ट, छोट्यातली छोटी गोष्ट महाराज करून घेत असतात। जय गजानन।